गुस्सा हो रही है, वो नाराज हो गई है। सॉरी ब्रो, रियली सॉरी ब्रो। मुझे आता है ये वाला। और क्लीन कीजिए। व्हाट इज दिस? एंड सब लोग थोड़ा सा पीछे हो जाइए, एक साथ ऐसा आएगी तो एनिमल्स डर जाएंगे। झाड़ू मारना इसका तो बता, मैं आ जाऊँ। रानी, ओ रानी, नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे येऊन तुमचंही मन एकदम प्रसन्न होईल। या ठिकाणी आता आपण आलोय, इथे मला माझा मित्र दीपेश आणि माझ्यासोबतच आहे अनुराग। म्हणजे दीपेशने आम्हाला इथे आणलंय, त्याला ही अगोदर जागा माहिती होती। एकदम शांतीचं ठिकाण आहे, खूप छान वाटलं इथे येऊन। हा आहे पांढऱ्या, त्याची शिंगे बघा। थोडी भीती वाटत होती पण काही करत नव्हता तो। त्याच्या मानेला असा हात लावला ना तर त्याला असं एकदम छान वाटत होतं। त्याची शिंगे बघून तर थोडी भीती वाटत होती पण एवढं काही नाही, खूप छान वाटत होतं इथे येऊन। असं वाटत होतं की तो मारेल वगैरे, पण असं काही नाही। हा आहे दीपेश, माझा मित्र, यानेच इथे आणला आम्हाला। तर सर्वप्रथम थँक्यू दीपेश। तुम्ही जो स्टार्टिंगला जो व्हिडिओ पाहिला ना, तिथे स्कूलची पोरं आली होती आणि स्वच्छता अभियानचं ते कार्यक्रम राबवत होते। स्कूलमधून त्यांना ते राबवण्यात सांगितलं होतं, त्यांच्यासोबत टीचर पण होते आणि त्यांनी तिथे थोडी सफाई वगैरे सुरू केली होती। जो स्टार्टिंगला जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तोच आहे तो। खूप छान वाटलं स्कूलमध्ये असं आउटडोअरचं स्वच्छता अभियानचा कार्यक्रम राबवत आहेत, खरंच खूप छान वाटलं। आणि कौतुक आहे त्या मुलांचं ज्याने इथे येऊन साफसफाई केली, स्वच्छता अभियानाला सुरुवात केली। खरंच खूप चांगलं काम केलं त्याने। हे लोकेशन बोरवली स्टेशनपासून जवळ आहे, म्हणजे तुम्ही ट्रेन बोरवली स्टेशनला उतरलात ना, बस किंवा ऑटोने इथे येऊ शकता। ठाकूर विलेज हा लोकेशन आहे। हे बघा किती छोटंसं गोंडस वासरू आहे, 2-3 महिनेच झाले असतील याला। अजून एक छोटं आणि गोंडस वासरू होतं त्या साईडला होतं ते। हे किती क्यूट दिसतंय ना, काय नाव असेल काय माहीत। सर्वजण येऊन ह्यालाच कुरवालत होतं, तो संतापला पण होता। नंतर तो पलतही होता। ताडकेश्वर महादेव मंदिर, जानूपाडा, ठाकूर विलेज, कांदिवली ईस्ट हा इथला ॲड्रेस आहे प्रॉपर। जमलं तर तुम्ही इथे नक्की भेट द्या। बंद करू, 4 मिनिट हो गए। किती वाटते रे? ये मारना मत अच्छी। कौन है ना? हाँ क्या बात कर रहा है? हाँ, हर एक चाटते। अच्छा लग रहा है। चाटते असं खांजव। हाँ, अजून तो खांजवाय देतो मग असं ना। हाँ डर लगता है, मारते कभी गुस्सा होते।
वो इसका सींग बड़ा रहता ना, वो डेंजर रहती है, इसका बड़ा रहता सींग। तो बोलतोय अजून खांजा मारने वाली आहे। नाही नाही हा, हे आपल्याला असं खांजा जास्त मोठं नाही, हे इथे बांधलेत ना जेवढे, तो पण छोटाच आहे, याला पण वर्षच झाला असेल। 1 2 3 4 5 छोटे आहेत, म्हणजे वर्षभराचे असतं पण, आणि हे आत्ताच जन्मलेलं हे ना हे मधलं. नोव्हेंबरचा आहे. तो आता बघ जानेवारी कसला आहे, मधला तो बघ कसला आहे. डेंजर दिसला हो, तोच आहे सगळ्यांचा बॉस। हा, नंदी आहे तो। इथे पुढे आल्यावर तुम्हाला एक महादेवाचं मंदिर दिसेल, आता त्याचं काम चालू आहे आणि असं एक अंगण आहे समोरच, आणि इथे आम्ही बसलेलो आहे, दीपेश आणि तो अनुराग आहे, आणि हे बाहेर चालू जिथे, आणि हे मला काही समजत नव्हतं हा काय आहे. आता दीपेश बोलला की हा तो रामसेतूचा दगड आहे जो इथे आहे. तुम्हाला काय वाटतं, हा रामसेतूचा दगड आहे का? मी त्याला हा पण प्रश्न विचारला की रामसेतूचा दगड तर पाण्यामध्ये वरती तरंगतो, हा तर खाली बुडाला होता. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यावरून तुम्हाला काय वाटतं का हा रामसेतूचा दगड आहे? आणि ते तिकडे बाजूला होतं ते हनुमानाचं मंदिर, आणि हे समोर आहे ना ते राम मंदिर आहे. आणि हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ते राधाकृष्णाचं मंदिर आहे. खूप सुंदर असं सजवलेलं आहे राधाकृष्णांना, खूप सुंदर दिसत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव यू.